रेल्वे बजेट 2013-2014 पॉवर्ड बाय भारतीय स्टेट बँक। सर्वोत्तम होम लोन आणि कार लोन करता असोसिएट स्पॉन्सर कॉस्मॉस बँक। व्यक्तिगत सेवेसोबत खूप काही। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण पोटापाण्यासाठी घराच्या बाहेर पडलो की त्यानंतर निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी म्हणजे ऑफिसला जर आपल्याला जायचं असेल तर लवकरात लवकर आपण ज्या मार्गाने पोहोचू शकतो तो मार्ग म्हणजे रेल्वे मार्ग। या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला कुठेही जर लवकरात लवकर म्हणजे इझिएस्ट आणि फास्टेस्ट वे जर आपल्यासाठी कुठला असेल तर तो आहे रेल्वेचा। आपल्याला कुठेही महाराष्ट्रात जर जायचं असेल तरी देखील आज रेल्वे मंत्री पी.के. बन्सल म्हणजे पवनकुमार बन्सल रेल्वे बजेट मांडणार आहेत। दुपारी 12 वाजता संसदेमध्ये रेल्वेचं बजेट मांडलं जाईल। या बजेटमध्ये काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत। पाहूया हे काय प्रश्न आहेत ज्याची उत्तरं अपेक्षित आहेत। हे सर्वांना खुश करणारं बजेट असेल का हा प्रश्न आहे। प्रवासी भाडेवाढ होणार का हा देखील कळीचा मुद्दा आहे। आर्थिक संकटातून रेल्वे बाहेर कशी येणार। केवळ सेस वाढवून गरज भागेल का। केवळ सेस वाढवून गरज भागेल का याविषयी सुद्धा उत्सुकता आहे सगळ्यांना। आजच्या या रेल्वे बजेटबाबत उत्सुकता आहेत सगळ्यांनाच। महाराष्ट्राविषयी ओव्हरऑल आपण बोलणारच आहोत। मुंबईविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये विभागवार काय अपेक्षा आहेत आणि त्या आजच्या रेल्वे बजेटमध्ये पूर्ण होणार आहेत का हा सुद्धा मुद्दा आहे। आणि याविषयी माझ्याबरोबर आता बोलायला उपस्थित आहेत दत्तात्रय गोडबोले जे स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहेत। उपनगरीय रेल्वे प्रवासी मंडळाचे ते सल्लागार आहेत। सर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। त्याच वेळेला आपल्याबरोबर ठाण्याहून आहेत यशवंत जोगदेव जे काही वेळामध्ये आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। जे माजी जनसंपर्क अधिकारी आहेत कोकण रेल्वेचे। आणि आता आपल्याबरोबर नाशिकहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत देविदास पंडित जे महाराष्ट्र रेल परिषदेचे सचिव आहेत। नाशिकहून ते आपल्यामध्ये या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मी आधी जाते दत्तात्रय गोडबोले यांच्याकडे। सर, पहिलाच प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, मुळातच रेल्वेचं आर्थिक गणित जे आहे ते मागच्या वर्षी काय यावर्षी काय कोलमडलेलंच आहे। अशा वेळेला नवनवी आश्वासनं करत जायची, पूर्तता होताना दिसत नाही। आपण बोलूया या सगळ्याविषयी, मात्र एक प्रतिक्रिया येते आपल्याकडे, पहा। बेस्ट विशेस के लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। और बस 1-2 घंटे के बाद ही बजट प्रस्तुत करनी है वहाँ, उसके बाद ही बात कर सकेंगे। वो बातों पे टिप्पणी तो आप करेंगे, उसकी समीक्षा आप करेंगे। मैं तो अपनी तरफ से जो पेश करूंगा वो करूंगा, लेकिन 2 घंटे के बाद होगा। अभी 10 बजे आम आदमी के लिए कैसा होगा वो तो आप कहेंगे क्या है। जब आप सुनेंगे उसको तो आपका अपनी बात आपकी सुनना चाहूंगा मैं। लेकिन पिछली बार आपने कहा था जब बढ़ोतरी हुई थी आपने कहा था कि अब बजट में नहीं होगी। अभी उन चीजों पे नहीं कुछ कह सकता। रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल हे घराबाहेर पडलेले आहेत। आपलं पहिलं बजेट ते सादर करणार आहेत। स्माइलिंग फेस त्यांचा दिसत होता। प्रसार माध्यमांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी त्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आहेत। मी पुन्हा गोडबोले सरांकडे जाते। गोडबोले सर, आपण आता मुद्दा जो चर्चेत घेत होतो तो म्हणजे आर्थिक गणित जे आहे रेल्वेचं ते ऑलरेडी कोलमडलेलं आहे। अशा वेळेला आधीच्या आश्वासनांची पूर्तता झालेली दिसत नाही, नवी आश्वासनं मात्र केली जातात। या सगळ्या रेल्वे बजेटकडे मुळात तुम्ही कसं बघता। आश्वासन देण्याचा हा काही नवीन प्रकार नाहीये। मला वाटतं गेल्या 50 वर्षापासून हेच चालत आलेलं आहे। जेवढी आश्वासनं देतात त्याची 50% जरी पूर्तता झाली असती तरी आज रेल्वेचं चित्र खूप वेगळं दिसलं असतं। तर आश्वासने किती देतात आणि त्याचे काय कशा प्रकारचे देतात त्याच्यावरच पुढे डिपेंड राहील की आपण त्या आश्वासनावर विश्वास ठेवावा किंवा नाही। बरोबर आहे। याआधी पवनकुमार बन्सल यांनी या मागच्या 2 दिवसांमध्ये ज्या काही शक्यता वर्तवल्या आहेत या रेल्वे बजेटमध्ये काय होऊ शकतं त्याबद्दल सगळ्यात मोठा मुद्दा जो ज्याचा मुंबईला फटका बसू शकतो तो म्हणजे प्रवासी भाडेवाढीचा। तर काय आपल्याला वाटतं याविषयी। प्रवासी भाडेवाढ होईल मग सगळ्या सर्वसामान्यांना त्याचा फटका बसेल। प्रवासी भाडेवाढ गेल्या 10 वर्षात झाली नाही ही वस्तुस्थिती आहे।
पण गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांनी 4 ते 5 वेळा भाडेवाढ करून मला वाटतं ऍव्हरेज दिलं तर प्रत्येक अल्टरनेट इयरला भाडेवाढ झाली असंच ऍव्हरेज मिळालेलं आहे. पण त्याचबरोबर ज्या सुविधा द्यायला पाहिजे, ज्या कायद्यामध्ये सुद्धा द्यायला पाहिजे त्याचं कधीही पालन होत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा होत नाही. प्लॅटफॉर्मची हाईट उंच हवी, कोणी करत नाहीये. नंतर तुमच्या गाडीतून पडणाऱ्यांची व्यवस्था कोणी करत नाही. त्याच्यातून नंतर लेडीज टॉयलेट पर्टिक्युलरली त्याच्याकरता काही लक्ष आणि देत सगळ्या नाही. महत्वाच्या ठिकाणी म्हणजे महत्वाची जी स्थानं आहेत तिथे सुद्धा सुरक्षा व्यवस्था नाही, स्वच्छता नाही टॉयलेट्समध्ये. ही सगळी परिस्थिती आहे. ही तर इतकी वाईट परिस्थिती आहे की बऱ्याच वेळा एका मंत्र्यांनीच भारताने म्हटलं होतं की आपले रेल्वेचे प्लॅटफॉर्म हे जगातले सगळ्यात मोठे टॉयलेट्स आहेत. हे शब्द आहे त्यांचे. दुर्दैवी प्रतिक्रिया आहे खरं तर ही. आम्हाला सांगाल मुळात अशा घडामोडी का घडत आहेत? भाडेवाढ होते आहे, प्रवाशांना कदाचित ती मान्य पण असेल, पण त्या प्रमाणात सुविधा आपण म्हणतो त्या होताना दिसत नाहीयेत. सुविधा जर दिल्यानं तर असं मला वाटतं की बहुतेक प्रवासी लोक त्याला सहन करतील ती भाडेवाढ. पण ते दोन्हीचा रेशो एका ठिकाणी कधीच नसतो. बरं देतात म्हणाले, त्यांना सांगायला गेलं हे आमच्याकडे हे पैसे नाहीये, अमकं नाहीये, तमकं नाहीये असं सांगून नसतं. मग तुम्ही भाडेवाढ करता, मग ते कशा करता? साध्या ज्या रेल्वे ऍक्टमध्ये ज्या सुविधा द्यायच्या आहे त्या सुद्धा जर तुम्ही देऊ शकत नाही तर कशाला भाडेवाढ करणार? तुम्हाला गाडीतून फिरायला, एसी मधून फिरायला का? मिनिस्टर जुन्या काळाला मला आठवतं आहे रेल्वे मिनिस्टर नेहमी त्याच्या रेल्वेच्या कोचमधून यायचा. आज प्रत्येक जण एअर कंडिशन मधून जातो, तासारख्या हॉटेलमध्ये थांबतो. जेव्हा की रेल्वेमध्ये त्यांचे गेस्ट हाऊस इतके अप टू डेट आहेत. हे खर्च करायला कोणाला मग कसं होणार? ते याच्याच करता सगळा पैसा जातो. मुंबई करता तुम्ही म्हणाल ती कधीही ते दाखवत नाही की मुंबईला किती सुविधा करता देणार आहे. ते वर्षाचं करतात. गेल्या वर्षी 1100 कोटी त्यांनी केले होते. 1001 कोटी पण कुठे मुंबईला किती होते? त्या 1000 कोटीचं कधी? हे प्रत्येक वर्षी कधीच त्याचा हिशोब देत नाही. तर हे जर दिलं तर काही शक्यता होऊ शकते. खरे भाडेवाढीचा मुद्दा चर्चेत होता म्हणून सगळ्यात पहिला मी प्रश्न आपल्याला तो विचारला. आर्थिक राजधानी आहे मुंबई. अनेक ठिकाणाहून लोक येत असतात, इथे स्थायिक होतात रोजगारासाठी म्हणून. अशा वेळेला मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत? मग अपेक्षा 2च वस्तू आहे. एक तर गाड्यांची सुविधा आम्हाला मिळावी आणि दुसरं स्वच्छता, पर्टिक्युलरली टॉयलेट्स आणि युरिनल्स हे हवे. हे जर झाले ना तर मला नाही वाटत की लोक एवढंही जे आज आरडाओरडा करतात ते तेवढं करतील. पण त्या 2च गोष्टीचा वानवा सोडून बाकी सगळ्या ठिकाणी ते अमकं करा, तमकं करा, तमकं करा. तर काय उपयोग आहे? लोकांना तर प्रवास गाड्या हव्या. गर्दी मरणासारखी गर्दी. जनावरांना सुद्धा तुम्ही त्या वॅगनमध्ये भरायला रेस्ट्रिक्शन लावताय, माणसाला कधीच लावत नाही. आणि आज एक आणखीन मला पाहण्यात आलं की रेल्वेमध्ये एक कायद्याप्रमाणे रेल्वेमध्ये माणसांना किती बसायची जागा आहे प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये. आज त्याच्यामध्ये 50 दाखवली गेली फर्स्ट क्लासमध्ये. 50 दाखवले नाहीच आहे त्याच्यामध्ये. 3-3 बसल्यामुळे 38 माणसं बसतात. त्या 50 कशी कोणत्या बेसिसवर दाखवली? तर ह्याला काहीच म्हणजे काही तारतम्यच नाहीये. तर हे जरी 2 वस्तू त्यांनी केल्या. आता जेव्हा मुंबईचं सरकार मुंबईहूनच त्यांनी जे ट्रॅफिक करतात, सुरुवात करतात गाड्या, आम्ही त्यांना किती वर्षापासून म्हणतोय की तुम्ही मधल्या स्टेशनपासून काही करा, पण ते करायला तयार नाहीये. 10 वेळेला मिनिस्टर म्हणतो आम्ही यावर्षी करतो, जनरल मॅनेजर म्हणतो 2-2 महिन्याचे प्रॉमिसेस देतो. वर्षभर झालं कोणी काहीही लक्ष द्यायला तयार नाही. नक्की अनेक एलिव्हेटेड मार्ग आहेत जे प्रस्तावित आहेत. अनेक वर्षांपासून आश्वासनं दिली गेली आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष झालंय. MUTP 1 जो आहे प्रकल्प तो होणं अपेक्षित होता 5 वर्षांपूर्वीच, तो झालेला नाही. MUTP 2 तो सुद्धा 2012 पर्यंत होणं अपेक्षित होतं, तो झालेला नाही. MUTP 3 आता प्रस्तावित आहे. चाललंय काय हा प्रश्न पडतो. आपण पाहूया मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलणारा प्रकल्प म्हणून या MUTP प्रकल्पाकडे पाहिलं जातं. MUTP 1 पूर्ण झालाय आणि 2चं काम जे आहे ते सुरू आहे. मात्र जोपर्यंत MUTP 3 मधल्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास खऱ्या अर्थानं सुखकर होणार नाहीये. मुंबई शहर, उपनगर आणि परिसरात लोकसंख्या प्रचंड वेगानं वाढते. साहजिकच त्याचा ताण लोकल सेवेवर पडतोय. MUTP 3 मधल्या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद झाली तर भविष्यात मोठा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे. MUTP मध्ये हार्बर मार्गावर CST पनवेल असा जलद मार्ग प्रस्तावित आहे.
विरार, वसई, पनवेल या मार्गावर लोकल सेवेचा प्रस्ताव आहे. हार्बरची लोकल बोरवलीपर्यंत नेणं, विरार डहाणूमध्ये 3री 4थी लाईन प्रस्तावित, कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे डहाणू, पनवेल, कर्जत, कसारा मार्गावर भविष्यात वाढणारी गर्दी सामावून घेण्याची शक्यता उपनगरीय रेल्वेला मिळणार आहे. फक्त आता या MUTP 3च्या अंतर्गत जवळजवळ 10,000 कोटीचा प्रावधान त्याच्यात केले गेलेले आहे. पण 10,000 कोटीमध्ये वेगवेगळे त्यांचे प्रकल्प आहे. त्या प्रकल्पांमध्ये ते पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 10,000 रुपयाची गरज आहे. मुंबईचे जे सेवा सुविधा आणि सुरक्षितता जे घोषणा केलेल्या आहेत त्याच्या नावाने जे भाववाढ केली आहे, दरवाढ केली आहे, तर मला नक्की आश्वासन वाटतो की ह्या बजेटमध्ये की ह्या सुविधा आणि सेवा आणि सुरक्षता, स्वच्छता या नावाने वाढवलेला दर आहे त्याच्यामध्ये MUTP 3 पण याच्यामध्ये बजेटमध्ये सांगितलं करतील असं मला अपेक्षा आहे. MUTP 2 ची कामं जरी सुरू असली तरी ती युद्धपातळीवर पूर्ण होणं अपेक्षित आहे. यामध्ये 72 नवीन लोकल दाखल होणार आहेत. याचा अजून पत्ता नाही. तसंच ठाणे CST मार्गाचं GC ते AC असं विद्युत परिवर्तन झालं तर तेही प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. Z24 ताससाठी अमित जोशी, मुंबई. MUTPचा आढावा घेणारा ही बातमी होती. सर, MUTP विषयी थोडंसं बोलूया. MUTP प्रकल्प जो आहे तो 1 प्रकल्प, 2 प्रकल्प आणि आता 3रा प्रकल्प, तर याविषयी बोलूया. मात्र वेळ ब्रेकची झालेली आहे. एक ब्रेक घेऊ, लगेच भेटू आणि मग चर्चा पुढे नेऊया. पाहत रहा Z24 तास. रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल रेल्वे बजेट आज सादर करतील संसदेमध्ये आणि त्याविषयीच आपण चर्चा करतोय. मुळात करांच्या आणि विभागवार काय अपेक्षा आहेत त्या आपण जाणून घेतो आहोत. आपल्याबरोबर आहेत चर्चेसाठी दत्तात्रय गोडबोले, जे स्टुडिओमध्ये आहेत. उपनगरी रेल्वे प्रवासी मंडळाचे ते सल्लागार आहेत. आपल्याबरोबर नाशिकहून देविदास पंडित या चर्चेमध्ये सहभागी आहेत. महाराष्ट्र रेल परिषदेचे सचिव ते आहेत. आणि ठाण्याहून आता आपल्या चर्चेत सहभागी होत आहेत यशवंत जोगदेव, जे माजी जनसंपर्क अधिकारी आहेत कोकण रेल्वेचे. आपल्या तिघांचंही या चर्चेमध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करते. जो MUTPचा गोडबोले सर मुद्दा होता, पहिला जो MUTPचा प्रकल्प आहे तो पूर्ण झालेला आहे का? 2रा आणि 3रा अजून सुद्धा प्रलंबित आहे, तर कसं पाहता? कंप्लीट झालेलं नाहीये 100%. 2रा 50% झाला नसावा हा माझा अंदाज आहे. आता 3ऱ्याला तुम्ही करून नुसतं करता कागदी घोडे नाचवतात आहे. कारण माझं असं एक मत आहे मला की हे जे MUTP केलेले आहे हे मुंबई रेल विकास परिषद राबवते. मुंबई रेल विकास परिषद जी राबवली आहे ही वर्ल्ड बँकच्या कंपल्शन मध्ये आहे. रेल्वेमध्ये इंटरेस्ट नसावा त्याच्यामध्ये, ही माझी कल्पना आहे. त्यामुळे ते कुगीच घोडे नाचून काय उपयोग आहे? म्हणजे तारतम्य नसल्याने किंवा नियोजन नसल्याने असे प्रकार घडतायत. हो, नक्की. आपण नाशिक विषयी बोलूया. मी जाते देविदास पंडित यांच्याकडे. नाशिक विषयी काय तुम्ही सांगू शकाल? अनेक असे मुद्दे आहेत किंवा अनेक अशी आश्वासनं आहेत जी नाशिकला दिली गेली या आधीच्या रेल्वे बजेट्समध्ये, मात्र त्यातली अनेक आश्वासनांची पूर्तताच झालेली नाही. यावेळेला नाशिककर काय म्हणतायत? रेल्वे बजेटकडून काय अपेक्षा आहेत पंडित सर? सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नाशिक. हे आजपर्यंत आम्हाला भरपूर काही प्रशासनाने डिक्लेअर केलेले आहे. उदाहरणार्थ नाशिक रोड टर्मिनस, नाशिक हैदराबाद गाडी, मिनरल वॉटर प्लांट, नक्की नाशिक पुणे मार्ग, नक्की. पंडित सर, बोलूया. त्यांनी दिलेले आहे. लखनौहून काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत, त्याआधी बोलू आणि मग बघू आणि मग पुन्हा नाशिककडे जाऊया. पटरियां हैं नहीं, रेल बढ़ती जा रही है, गाड़ी आगे जाती है, दूसरी पीछे खड़ी रहती है. मेन चीज तो पटरियों का विस्तार होना चाहिए. रेल बढ़ने से कुछ नहीं होगा. यूपीए सरकार का ये आखिरी बजट है, इसको हो सकता है कि चुनावी देख के बजट में संशोधन किया जाए, कुछ और भी व्यवस्था इसमें की जाए, ट्रेनें बढ़ाई जाए. आपको क्या लगता है? नहीं, ये तो अच्छा है, ट्रेनें बढ़ेंगी, देखिए जनता को सुविधा ही होगी. और रही रेलवे के किराया बढ़ाने की बात, तो जहां तक कई सालों में बहुत ज्यादा कोई किराया नहीं बढ़ाया गया है. बस आप रेलवे और बस की तुलना कीजिए तो 3 गुना बस का किराया है रेलवे से. तो उस तरह से रेल का किराया कोई अब भी बहुत ज्यादा नहीं है कहीं पर भी. जो बढ़ाया तोच मुद्दा आहे की भाडेवाढ कितीतरी वर्षात झालेली नसली तरी मागचे काही महिने जर आपण पाहिलं तर खूप मोठी भाडेवाढ झालेली आहे. महाराष्ट्रातनंच नाही, देशभरातनंच अशाच प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकला पंडित सरांकडे मी जाते पुन्हा एकदा. पंडित सर, आपण बोलत होतो नाशिककरांच्या पदरी काय पडलंय आणि काय अपेक्षित आहे?
नाशिककरांच्या पदरी फक्त 2 गाड्या पडल्या होत्या, जसे की एक नाशिक पुणे, जिचं भरपूर मोठ्या थाटामाटामध्ये स्वागत झालं होतं आणि आम्ही देखील स्वागत मोठ्या थाटामाटात केलं होतं तिचं. परंतु ती गाडी सुरुवातीला या लोकांनी मनमाडला नेली. ठीक आहे, मनमाडला त्याचं पाणी वगैरे भरलं जातं, साफसफाई केलं, ठीक आहे, आम्ही मान्य केलं. परंतु जी गाडी आम्हाला नाशिकला दिली होती ती गाडी आज प्रशासनाने भुसावळला नेलेली आहे. आणि भुसावळला नेल्यामुळे आज आमचे जे नाशिकचे जे काही लोक आहेत, म्हणजे जवळजवळ आमच्या सर्वच प्रवाशांचे, पासधारकांचे भरपूर हाल झालेले आहे. मला रेल्वेला एकच सांगू इच्छितो की जर यांना भुसावळला गाडी द्यायची आहे त्यांनी सेपरेट गाडी का दिली नाही, नाशिकवर हा अन्याय का केलेला आहे. दुसरी आम्हाला एक गाडी प्रशासनाने दिली, राज्यराणी एक्सप्रेस. राज्यराणी एक्सप्रेस एकंदर पूर्ण भारतामध्ये 10 दिल्या गेल्यात, ज्यामध्ये 9 राज्यराणी एक्सप्रेस कॅपिटलला जातात, म्हणजे सीएसटीला जातात. मग आमच्यावरतीच अन्याय का, आम्हालाच कुर्ला टर्मिनलला का गाडी नेली. नक्की पंडित सर आपल्याच मुद्द्यावर गोडबोले सरांना काहीतरी बोलायचंय. गोडबोले सर, काय झालंय की गाड्या मागतात, त्यांची डिमांड सुद्धा जिनाईन आहे. प्रत्येक वेळेला रिप्लाय रेल्वे सांगते की आम्हाला टर्मिनल फॅसिलिटीज नाहीये. आज 30 वर्षापासून डिमांड आहे. टर्मिनल फॅसिलिटीज बद्दल रेल्वे बोलायला काहीही तयार नाही, त्या डेव्हलप करायला काहीही तयार नाही. कोणची गाडी जरी केली, जे सगळ्यात मध्ये पंचवटी केली ती नाशिक करता पण मनमाडपर्यंत गेली. कारण काय, नाशिकला फॅसिलिटी नाही. मिलिटरी गाड्या तिथं चालतात, बरोबर आहे, तरी पण त्याच्या फॅसिलिटीज ह्या नाही केलेल्या. नंतर तुमची ती गोदावरी चालू केली, ती मनमाडला नेली. आता ही इकडची जी पुणावाली जी केली होती ती सुद्धा आता भुसावळपर्यंत नेली. पण नाशिककरांना दिलं काय तुम्ही? नाही, याकरताच गोडबोले साहेब मी काय बोलतोय की याकरताच गोडबोले साहेब मी तुम्हाला काय सांगू इच्छितो आहे की जोपर्यंत नाशिक रोडला टर्मिनस होत नाही तोपर्यंत नाशिकला अशी हक्काची गाडी मिळू शकत नाहीये. आणि दुसरा प्रश्न असा आहे की 2006 आणि 2007 साली आमचा तर टर्मिनससाठी आज 15 वर्षापासून आमचा लढा चालू आहे रेल्वे बरोबर. 2006 आणि 2007 साली डीआरएम मित्तल जे आपले रेल्वेचे डीआरएम होते 2006 आणि 2007 साली भुसावळचे, ते आणि नाशिकचे कलेक्टर श्री चोकलिंगम साहेब यांच्यासोबत आमची चर्चा झाली. 2006 आणि 2007 साली नाशिक रोड टर्मिनसचा ठराव आमच्या कलेक्टर ऑफिसला पास केला गेला. त्यावर अजूनही रेल्वेने विचार केलेला नाहीये. आणि प्रशासनाला कदाचित हे माहिती आहे की नाही मला माहिती नाही की 2015 मध्ये नाशिकला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्यामध्ये पूर्ण भारताचे लोक येतात, तेव्हा त्यांचं काहीच नियोजन नाहीये. आणि आज नाशिक आज इतकं मोठं स्टेशन आहे आणि एक आम्हाला लाज वाटते की फक्त 3 प्लॅटफॉर्म आहेत नाशिकमध्ये. खरंय आपण याविषयी पंडित सर बोलूया, विस्तारानं बोलूया याविषयी. मुंबई काय, पुणे काय आणि नाशिक सुद्धा ही 3 अत्यंत महत्वाची शहरं आहेत. मात्र त्यांना या रेल्वे बजेटमध्ये काही ठोस असं मिळणार आहे का, आणि फक्त आश्वासनं नाही तर त्याची पूर्तता सुद्धा होणार आहे का, हे आपल्याला पाहायचं आहे. याविषयीच बोलूया. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. रेल्वे बजेटकडून महाराष्ट्रवासियांच्या काय अपेक्षा आहेत त्याविषयी आपण बोलतो आहोत. पण त्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया येते या बजेटबाबत, पाहूया. देखिए, चुनाव आप सामने आए हैं तो कुछ ना कुछ सरकार दिखाएगी कि हम करने की कोशिश कर रहे हैं, रेल किराया नहीं बढ़ेगा, लेकिन आपने पहले ही बढ़ा के रखा है और अब पीछे के दरवाजे से बढ़ाएंगे तो उसका सीधा असर तो जो गरीब लोग हैं, जो सामान्य लोग हैं, उसके ऊपर पड़ेगा. हा सुद्धा मुद्दा आपल्याला विसरून चालणार नाही. 2014च्या निवडणुका समोर आहेत, त्यामुळे पवनकुमार बन्सल रेल्वे बजेटमध्ये काय आश्वासनं करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोकण विषयी मला बोलायचं आहे. कोकणवासीय जे आहेत त्यांच्या या बजेटकडून काय अपेक्षा आहेत पाहूया. चिपळूण कराड रेल्वे मार्गी लावावा, कोकणात जाणाऱ्या गाड्या खेड आणि राजापूरला थांबवाव्यात, आरक्षण कॅन्सलेशन रत्नागिरी आणि सावंतवाडीत व्हावं, आसुर्डे रेल्वे स्टेशनची मागणी पूर्ण व्हावी, आणखी एक सावंतवाडी मुंबई पॅसेंजर सुरू करावी, कोकणवासियांच्या अपेक्षा काय आहेत आपण बोलूया. याविषयी यशवंत जोगदेव आपल्याबरोबर संपर्कात आहेत. यशवंत सर, मुळातच जेवढा कोकण रेल्वे सुरू झाल्यावर कोकणचा विकास व्हायला हवा होता तोच मुळात झालेला नाही, तर याविषयी सुरुवातीला काय सांगाल? मुंबईत अनेक स्टेशन अशी आहेत की रेल्वे येऊन सुद्धा त्याचा विकास झाला नाहीये. त्यामुळे डायरेक्ट प्रपोर्शन रेल्वे येणं आणि विकास होणं
याला काही अर्थ उरत नाही. बर. मुंबईचा परिसर बघा तुम्ही, कित्येक स्टेशनं अशी आहेत की तिथे फक्त रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या पलीकडे काही झालं नाही. परंतु कोकणचा ज्या उद्देशाने कोकण रेल्वेचं नियोजन केलं गेलं की त्याच्या पुढच्या आज कोकण रेल्वे होऊन जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत, 25 वर्ष वयात आली आहे कोकण रेल्वे. परंतु त्याचं सिंगल लाईन राहिलेली आहे, डबल लाईन झाली नाही, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालं नाही, त्याच्यावरचं गुड्स ट्रान्सपोर्टेशन वाढायसाठी झालं नाही. आणि कोकणातनं जाणाऱ्या गाड्या कोकणासाठीच नसून संपूर्ण देशासाठी आहेत. आणि त्यामुळे सुपरफास्ट गाड्या कोकणात धावतायत येत आहेत. मला एक आठवतं की एक ट्रॅफिक हवालदार त्याच्या हाताखालनं अनेक गाड्या धावत असतात, पण त्याचा काही त्याला फायदा नसतो. 1000 गाड्यांना तो हात दाखवतो. ती अवस्था कोकण रेल्वेची झालेली आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत कोकण रेल्वेची डबल लाईन होणार नाही, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन होणार नाही, तोपर्यंत गाड्या वाढवता येणार नाहीत. आणि कोकणासाठीच कोकण रेल्वे ही संकल्पना काढून टाकायला पाहिजे. कारण तो जी लिंक राहत होती इंडियन रेल्वेमध्ये 64,000 किलोमीटरची, ती मिसिंग लिंक जोडायचं काम कोकण रेल्वेने केलेलं आहे. त्याच्या पलीकडे कोकण रेल्वेनी जे प्रकल्प महाराष्ट्रात घ्यायला पाहिजेत त्याच्यावर ते जम्मू काश्मीरमध्ये घेतलेले आहेत. आणि त्यामुळे कोकण रेल्वे खड्ड्यात गेलेली आहे. त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. नक्कीच नक्कीच आपल्याला विस्ताराने बोलायचे खूप महत्वाचे मुद्दे इथे आपण मांडलेले आहेत. एकतर मिसिंग लिंक जोडण्याचं काम फक्त कोकणात रेल्वे आणून केलेलं आहे सरकारनं असं म्हणतंय आपण, आणि कोकणासाठी कोकण रेल्वे हा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे. खरंच हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत ज्यावर आपण बोलूया. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. कॉस्मोनेट आता सगळे व्यवहार इंटरनेटवर सुद्धा. परिपूर्ण इंटरनेट बँकिंग सेवा देणारी भारतातली अग्रगण्य सहकारी बँक कॉस्मोस बँक. व्यक्तिगत सेवेसोबत खूप काही. अंकल 4 तुफानी द्या ना. मालच नाही आला. तो ट्रक फसलाय ना. आता काय? आता तुफान येणार. लिफ्ट पाहिजे? हृदयातून आग घेऊन थोडासा सुरुंग लाभूया, पाहून स्वतःला आश्चर्य करूया, मैदानात चल उतरूया. चल आज काही तुफानी करूया, आज काही तुफानी करूया. माल आलाय. 4 तुफानी द्या. तुफान सगळ्यांच्या आत असतं, फक्त झाकण काढायची खोटी. आज काही तुफानी करूया, आज काही तुफानी करूया. ह्यात काय? ऊन. ऊन हे कुठेतरी सांभाळून ठेवूया. इथे तिथे सांगा 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 लपवायचं कुठे. ग्लिसरीनने भरलेला पेस त्वचेला निरागस ठेवतो. निरागस त्वचा, निरागस पेस. आता पेर्सवर होईल 5 रुपयांची बचत. हो. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. स्मार्ट शेफला हाताशी पकड. जाम बंधू मसाला युक्त पापड आटा. पापड बनतात झटपट, संपतातही पटापट. अंबुजा से बनी दीवार हर वार के लिए तैयार. विराट कंप्रेसिव स्ट्रेंथ वाली अंबुजा सीमेंट. मेरे दिल पे असर कर दो. आहा सैंडविच भाकरवाडी.
रेल्वे बजेटकडून महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत त्या आपण जाणून घेतो आहोत आणि विभागवार आपण जातो आहोत. कोकणाकडे आपण गेलो, नाशिककरांच्या काय अपेक्षा आहेत पाहिल्या, कोकणात सुद्धा काय घडामोडी घडणं अपेक्षित आहे हे पाहायचं आहे. आत्ता आपण मराठवाड्याकडे जाऊया. औरंगाबाद महाराष्ट्रातील एक मोठं पर्यटन केंद्र आहे. मात्र असं असून सुद्धा रेल्वे मार्गाच्या बाबतीत औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या नशिबी घोर निराशा आलेली आहे. मराठवाड्यामध्ये अनेक रेल्वे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेत. काय अपेक्षा आहेत मराठवाड्याच्या रेल्वे बजेटकडून, नजर टाकूया. मराठवाड्याची राजधानी मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराचा झपाट्यानं विस्तार होतोय. पर्यटनासाठी दररोज हजारो पर्यटक शहरात येतात. मात्र रेल्वे विकासाचा ताळमेळ मराठवाड्यात कधीच दिसत नाही आणि त्यासाठी म्हणावा तसा पाठपुरावाही होताना दिसत नाही. मराठवाड्याची गेल्या 20 वर्षांपासून काही नवीन रेल्वे मार्गांची मागणी आहे. मात्र तो प्रस्तावच गेला कुठे हेच शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. 20 वर्षांपासून प्रलंबित असलेले रेल्वे मार्ग, नगर बीड परळी असा 250 किलोमीटरचा मार्ग, सोलापूर औरंगाबाद जळगाव हा 450 किलोमीटरचा मार्ग, मनमाड मालेगाव इंदूर असा 350 किलोमीटरचा रेल्वे मार्ग, वर्धा यवतमाळ नांदेड असा 270 किलोमीटरचा मार्ग, 165 किलोमीटरचा जालना खामगाव मार्ग, रोटेगाव पुणतांबा असा 30 किलोमीटरचा मार्ग, तर नांदेड बिदर हा 150 किलोमीटरचा मार्ग प्रलंबित आहे. तर काही गाड्यांच्या विस्ताराची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून होतीये. नांदेड बंगळुरू रेल्वे, नांदेड संत्रागच्ची हावडा रेल्वे आणि पूर्णा पाटा रेल्वेचा विस्तार औरंगाबादपर्यंत करावा. तर काही रेल्वे मार्गाची मराठवाड्याला तातडीनं गरज आहे. शिर्डी मनमाड औरंगाबाद नांदेड मार्गे हावडा, नांदेड मुंबई नवीन रेल्वे, औरंगाबाद गोवा रेल्वे मनमाड मार्गे सुरू करावी. अमरनाथ आणि वैष्णोदेवीसाठी नवरात्र आणि श्रावणात विशेष रेल्वेची मागणी. अकोला औरंगाबाद मुंबई रेल्वे, औरंगाबाद चेन्नई रेल्वे परभणी मार्गे सुरू करावी. नांदेड चंदीगड रेल्वे औरंगाबाद मार्गे सुरू करावी. अहमदनगर बीड परळी, रोटेगाव पुणतांबा, सोलापूर गेवराई पैठण औरंगाबाद मार्गे जळगाव, जालना खामगाव या मार्गाचं परत रिसर्वे करावं म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. मराठवाड्याचा रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी इथली राजकीय इच्छाशक्ती सुद्धा कमी पडत असल्याचं चित्र आहे. मराठवाड्याला नगर बीड परळी रेल्वे मार्गाला 1996 पासून फक्त 163 कोटी रुपये मिळाले, तर नगर ते नारायणडोह पर्यंतचं फक्त 15 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. तर मराठवाड्याची मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी, सिंगल लाईन डबल लाईन मध्ये बदलण्याची मागणी, विद्युतीकरण करण्याची मागणी या मागण्यांना दादच मिळत नाहीये. मनमाड ते परभणी पर्यंत आपल्याला दुहेरी लाईन आणि तेच इलेक्ट्रिफिकेशन पाहिजे. हे जे प्रत्येक वेळेस आपण स्टॉप करतो ना आपण त्याच्यामुळे ते हे होतं. प्रत्येक वेळेस होतं काय माहितीये का, आली क्रॉसिंग गाडी थांबते. हे सगळं किती वर्ष चालणार. सगळीकडे आता सिस्टीम जी रेल्वे लाईन टाकायची तर दुहेरी लाईन टाकायला लागले. इकडून जायचे तिकडून यायचे. पण आपल्या मराठवाड्यासाठी हा नेहमीच अन्याय होतो. यंदा तरी रेल्वे बजेटमध्ये मराठवाड्याची उपेक्षा किमान कमी व्हावी आणि नवीन काही ठोस रेल्वे प्रकल्प, मार्ग पदरी पडावेत अशीच मराठवाड्यातल्या जनतेची अपेक्षा आहे. झी24 ताससाठी औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. ठाण्याला जाते मराठवाड्याविषयी बोलायला यशवंत जोगदेव यांच्याकडे. यशवंत, जर आता आपण एकंदर आढावा घेतला मराठवाड्याचा, औरंगाबाद पर्यटनाचं केंद्र आहे हा मुद्दा आहेच. त्याचबरोबर नांदेड मध्य रेल्वेला, नांदेड विभाग जो आहे तो मध्य रेल्वेला जोडला जावा हा मुद्दा आहे. 20 वर्षांपासून अनेक मार्ग आहेत जे प्रलंबित आहेत, त्याकडे लक्षच दिलं जात नाही. अनेक असे मार्ग आहेत ज्याचा विस्तार होणं गरजेचं आहे, त्याकडे लक्ष दिलं जात नाही. कसं बघता मराठवाड्याकडे? खरं म्हणजे मराठवाड्याचा जो रेल्वे मार्ग आहे, मराठवाड्यातला जो रेल्वे मार्ग आहे हा रेल्वेला ब्ल्यू चिप लाईन म्हणून उपयोगी आणता येईल. कारण पर्यटन केंद्र आहेत आणि कोळशाला जोडणारा जो बेल्ट आहे, खनिज, तो मराठवाड्यातनं जातो. म्हणजे परळी, चंद्रपूर किंवा या भागातले जे सगळे गुड्स ट्रॅफिकचं रेल्वेला इन्कम मिळतं, केवळ पॅसेंजर ट्रॅफिकचं मिळत नाही. आणि त्या दृष्टीने पाहिलं तर मराठवाड्याचं जे जोडणाऱ्या लाईन्स आहेत या आतापर्यंतच्या लाईनला देशाच्या सर्व भागात जोडणारे आहेत. पण याचं मुख्य कारण असं आहे, मराठवाड्यातले प्रकल्प इतक्या वर्ष प्रलंबित आहे याचं कारण रेल्वेची अवस्था सध्या ICU मधल्या रोग्यासारखी झालेली आहे. प्रशासकीय निर्धार नाही,
राजकीय निर्धार नाही, आर्थिक बळ नाही आणि रेल्वेकडे तांत्रिक क्षमता, डेडिकेशन नसल्यामुळे प्रकल्प इतके वेळ प्रलंबित राहत आहेत, नवीन नवीन प्रकल्प घेतले जात आहेत आणि रेल्वे बजेटमध्ये आतापर्यंत दरवाढ न केल्याने फक्त रेल्वे चालवणं आणि गाड्या वाढवणं याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे अत्यंत महत्वाच्या योजना माझ्या माहितीप्रमाणे 250 ते 300 योजना आतापर्यंतच्या मार्गी लागल्या नाहीयेत. त्यामुळे मराठवाड्यासाठी संघर्षमय मराठ्याच्या लोकांनी पुरेसा संघर्ष केलेला आहे आणि सेंट्रल रेल्वेला मराठवाडा जोडला तर त्यामुळे न्याय मिळेल असं मला तरी वाटत नाही. सेंट्रल रेल्वेची अवस्था सध्या सहन होईना आणि सांगता येईना अशी झालेली आहे. त्यांना मुंबईचा कारभार झेपत नाही. त्यांना पुण्यापर्यंत त्यांनी झोन निर्माण केलाय स्वतंत्र. त्याच्या DRM साठी ऑफिस सुद्धा अजून त्यांचं 4 वर्ष झालं बांधून झालं नाहीये. इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण होत नाहीये. त्याच्यावरचे प्रकल्प 5-5, 6-6 तास लांबतायत. केवळ आमच्या ठाणं ते दिवा ही लाईन टाकायची आहे. 3 वर्ष सेंट्रल रेल्वे लागलेली आहे. त्यामुळे जर मराठवाडा सेंट्रल रेल्वेला जोडला गेला तर तो आणखीन त्याच्या भाराने कोसळेल. स्वतंत्र नियोजन केलेलं आहे, छोटे छोटे झोन केलेले आहेत. रेल्वेची उणीव आहे ती प्रशासकीय कौशल्य, निर्धार आणि त्याच्यानंतरचं रेल्वेचा एक आत्मनिर्धार आणि पॉलिटिकल सपोर्ट पाहिजे. ते नसल्यामुळे हे सगळे मराठवाड्यातले प्रकल्प खड्ड्यात जात आहेत. तसा दबाव जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कुठल्याही झोनमध्ये टाका, कसेही टाका, कितीही प्रकल्प करा, मराठवाड्यातले प्रकार साकार होणार नाहीत. त्यामुळे प्रशासकीय क्षमता आणि निर्धार आणि लोकांचा रेटा हे अत्यंत आवश्यक आहे. नक्की याच मुद्द्यावर गोडबोले सरांना बोलायचं आहे. आश्वासनं जी आहेत ती जसं सर म्हणाले की 250 आश्वासनं किंवा 250 प्रकल्प गाड्या समोर आहेत मात्र त्या सुरूच झालेल्या नाहीयेत किंवा आश्वासनं दिली गेली त्याची पूर्तताच झालेली नाहीये. मग पुढे आज आता काय मिळणार आजच्या बजेटमध्ये? गाड्या तर सुरू झाल्या नाहीच नाही. जिथे सर्वे झालेले आहेत ते केलेले नाहीये. लोकांची मुंबई ते नगरपर्यंत डिमांड होती की नवीन लाईन टाका. हा तुमच्या दोन्ही घाट सेक्शनला जर हे कोलॅप्स झाले कधी तर हा तिसरा घाट तरी अवेलेबल राहिले. रेल्वेच्या स्वतःच्या हितामध्ये सुद्धा ते होऊ शकतं पण ते करायला तयार नाहीये. पण नगर ते पुढचा त्यांनी जे PPP ज्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन, रेल्वे विभागाची इच्छाशक्ती कमी आहे असं वाटतं. कारण काय त्यांना बेसिक कन्सन्ट्रेशन त्यांना मेन लाईनला करावं लागतं. दिल्ली मद्रासचा किंवा दिल्ली इकडे बंगलोरच्याकडे. नॅचरली जे नांदेड डिव्हिजन आहे साऊथ सेंट्रल रेल्वेचं ते याच्यामध्ये निष्क्रिय असावं अशी माझी कल्पना आहे. त्याचबरोबर एक दुर्भाग्याने म्हणावं लागेल मराठवाड्यातल्या MPsचा जास्ती त्याच्यावर आवाज उठवलेला कधी ऐकायला येत नाहीये. तर बेसिकली तिथले जर लोक नाही बसू शकत करू शकत काही तर काय करणार? खरे जोगदेव सर पण त्याच अनुषंगाने विश्लेषण करत होते. आता आपण विदर्भाकडे वळूया. विदर्भीय जे आहेत त्यांच्याही रेल्वे बजेटकडनं काही अपेक्षा आहेत. आपण पाहूया विदर्भाच्या काय अपेक्षा आहेत रेल्वे बजेटकडून. रेल्वेचे विभागीय मेडिकल कॉलेज नागपूर कळमना रेल्वे मार्ग कागदावरच आहे. नागपूर इतवारी, नागपूर छिंदवाडा गेज परिवर्तन. वर्धा नांदेड गाडीची प्रतीक्षा लांबलेली आहे. अमरावती कोच रिपेअर डेपो रखडलेला आहे. नागपूरहून लखनौ, दिल्ली, सिकंदराबादसाठी नव्या गाड्या द्याव्या अशी अपेक्षा आहे. नागपूर पुणे गरीब रथ दैनिक करावा. नागपूर अजनी रेल्वे स्टेशनचा विकास व्हावा. मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवास सुखकर होण्यासाठी MUTP अंतर्गत विविध प्रकल्प सुरू आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त काही मेगा रेल्वे प्रकल्प गेली काही वर्ष चर्चेत आहेत. यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे चर्चगेट विरार एलिव्हेटेड रेल्वे मार्ग. या प्रकल्पाचा आराखडा तयार असून अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मान्यता मिळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नव्या विमानतळामुळे नवी मुंबईची वाढती गर्दी लक्षात घेता CST पनवेल जलद एलिव्हेटेड मार्गाचा गांभीर्यानं विचार केला जातोय. या 2 प्रकल्पांमुळे CST कल्याण एलिव्हेटेड रेल्वे मार्गाची मागणी पुढे रेटण्यात येते. कर्जत पनवेल मार्गावर लोकल वाहतूक सुरू करण्याची मागणी गेले कित्येक दिवस केली जाते. त्याचबरोबर पेण मुंबई अशी लोकल सेवेची मागणी काही प्रवासी संघटनांनी लावून धरली. मुंबई महानगर प्रदेशातली वाढती गर्दी लक्षात घेता हे प्रकल्प मार्गी लागणं अत्यंत आवश्यक आहे. रिमॉडेलिंग झालेलं आहे. ठाणे स्टेशनला
आम्ही BOT मध्ये PPP मध्ये घ्यावा आणि साधारण 500 कोटीचा प्रकल्प GM आणि सेंट्रल रेल्वेने केलेला आहे. त्या प्रकल्पाची मान्यतेसाठी लवकरच CRB म्हणजे सेंट्रल रेल्वे बोर्ड या ठिकाणी परवानगी देईल अशा पद्धतीचं त्यांनी आताच या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. पेण मुंबई थेट सेवा तरी आपण सुरू करावी, जेणेकरून या भागातील अत्यंत ताजा प्रतीचा माल जो आहे, तोंडली आहे, अल्फान्सो आहे आणि चांगल्या प्रकारे फळफळावळ आहे, तसेच या ठिकाणी चांगल्या प्रकारची ताजी मच्छी आहे. याची जर मुंबईमध्ये लवकरात लवकर आपल्याला जर मुंबईच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी हा माल दाखल करायचा असेल तर आपल्याला पेण मुंबईची गरज आहे. हे सर्व प्रकल्प राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या 50% भागीदारीवर आधारित आहेत. त्यामुळे फक्त रेल्वेनं आणि राज्य सरकारनं नव्हे तर खासदारांनी प्रकल्पाची मागणी पूर्ण होण्याकरता जोर लावणं गरजेचं आहे. झी 24 ताससाठी अमित जोशी, मुंबई. हा आढावा मुंबईचा आपण घेतला. याआधी आपण विदर्भाचे प्रश्न सुद्धा जाणून घेतले. आता मला बोलायचं आहे गोडबोले सरांशी ते मुंबईतल्या काही प्रश्नांविषयी आणि मग आपण विदर्भातल्या प्रश्नांकडे सुद्धा वळणार आहोत. गोडबोले सर, जसं आपण म्हणत होतो की दरवाढ हरकत नाही प्रवाशांना, मात्र त्या प्रमाणात सुविधा सुद्धा मिळणं अपेक्षित आहे. अशा कुठल्या गाड्या ज्यांचा विस्तार होणं गरजेचं आहे, ठाणे कर्जत म्हणा, ठाणे कसारा म्हणा, ज्याची आश्वासनं तर दिली गेली पण ते पूर्ण झालेले दिसत नाहीत, असे अजून काही प्रकल्प असतील किंवा आश्वासनं असतील? या बाबतीमध्ये बेसिकली लोकांची मागणी आहे की ठाणे ते कर्जत, ठाणे ते कसारा ह्या सेक्शन्सवर ठाण्यापासूनच गाड्या चालवाव्या. कारण मुंबईहून येणाऱ्या गाड्या सगळ्या भरून येतात. ठाणे आणखीन ऑनवर्ड्स त्यांना बसायला जागा मिळत नाही. बदलापूरपर्यंत इकडे गाडीला जागा मिळत नाही. रात्री 12च्या गाडीला सुद्धा जागा मिळत नाही, गर्दी असते. कसाऱ्याला सुद्धा बरोबर. ह्या प्रत्येक स्टेशनला काय झालंय की कल्याण पासून प्रत्येक स्टेशनला कॉलेजेस झालेले आहेत. खरं. आणि त्या ठिकाणचं पॉप्युलेशन सुद्धा प्रत्येक वर्षी वाढलेलं आहे. तर पॉप्युलेशन तर इतकं म्हणजे नाही होऊ शकणार म्हणता येणार त्याच्यावर. पण या स्टुडंट्समुळे बेसिकली जास्ती स्टुडंट सगळे ठाणा, मुलुंड ह्या भागातून तिकडे जाणारे आहेत. इकडे कॉलेज वाढण्याच्या ऐवजी सगळे तिकडे वाढलेले आहेत. तर त्या दृष्टीने जर हवी होती. आम्ही 5 वर्षापासून त्याच्याकरता भांडतो आहोत, पण रेल्वे ढिम्म आहे त्याच्यामध्ये. मुंबईसाठीच रेल्वेकडनं वेगळा विचार व्हावा, एक वेगळं स्टेशन व्हावं असं सुद्धा बोललं जात आहे. याच्यामध्ये फक्त एकच मला म्हणायचं आहे की एक 3-4 खासदार आपले मुंबई ठाण्याचे सोडले तर बाकीचे सगळे खासदार निष्क्रिय आहे, लक्षच देत नाहीयेत. उदाहरणार्थ म्हणजे मी एक नाव घेऊन सुद्धा सांगू शकेन की म्हणजे आनंद परांजपे खरंच प्रयत्न करतात, संजीव नाईक खरंच प्रयत्न करतात, पण बाकीचं कोणाचं ऐकूयला. प्रिया दत्तांनी आजपर्यंत कोणाला त्यांनी काय केलेलं आहे. आणखीनही दुसऱ्यांनी जे आपले मिनिस्टर आहे आपले साऊथ मुंबईचे, त्यांनी काय केलंय, कोणी लक्ष देत नाही त्याच्याकरता. काय करणार काय? खरं म्हणजे मुंबईकडे आपण आर्थिक राजधानी म्हणून बघतो म्हणतो, मात्र तितकंसं रेल्वेचं जे जाळं आहे ते पसरवण्यात आपण यश मिळालेलं आहे आपल्याला असं आपण म्हणू शकत. फॉलो नाही करू शकत आपण. फॉलो नाही करू शकत. तिसरी लाईन जी करायची कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा, त्याला अजून वेळ 5 वर्ष झाली, त्याला अजून मुहूर्त सापडत नाहीये प्रोजेक्ट तयार करायला. कुठपर्यंत होणार आहे? नक्की. पुन्हा येऊया आपण मुंबईकडे. विदर्भवासीय जे आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत रेल्वे बजेटकडून, आपण त्याचा आढावा घेऊया. रेल्वे बजेटमध्ये लोकप्रिय घोषणा करायच्या आणि त्या पूर्ण करायच्या नाहीत याचा अनुभव विदर्भातली जनता अनेक वर्षांपासून घेते आहे. यंदाही रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे मंत्र्यांनी लोकप्रिय घोषणा निश्चित कराव्यात, त्याचबरोबर यापूर्वीच घोषणा केलेले प्रकल्पही मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. रेल्वे विभागाचे प्रस्तावित मेडिकल कॉलेज आणि नागपूर कळमना रेल्वे लाईन कागदावरच आहे. नागपूर इतवारी आणि नागपूर छिंदवाडा गेज परिवर्तन रखडलाय. वर्धा नांदेड गाडीचीही प्रतीक्षा लांबली आहे. अमरावतीचा कोच रिपेअर डेपोही रखडलाय. प्रकल्प आज आहेत हे सुरू करून यांचे कामं फास्ट करून यांना निधी उपलब्ध करून देण्यातच रेल्वेची भलाई आहे. आणि ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे चित्र वेगळं होईल, त्या क्षेत्राचं चित्र वेगळं होईल, बदलेल, परिस्थिती बदलेल. आणि नवीन प्रकल्प काय मागायचे, ज्या जुने जर पूर्ण होत नसतील तर नव्यांची अपेक्षा काय करावी. विदर्भातील रेल्वे प्रवासी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे लक्ष लावून बसलेले आहेत. नागपूरहून लखनौ, दिल्ली, बेंगळुरू, सिकंदराबादकडे जाणाऱ्या एक्सप्रेसची मागणी होती आहे. नागपूर पुणे गरीब रथ दैनिक करावी. नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांचा विकास करावा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते आहे.
कोई गाड़ी नहीं छूटी है जिसमें ऐसा कोई क्लास नहीं बचा है। AC 2 टायर नहीं बचा है, AC 3 टायर नहीं बचा है, जनरल्स नहीं बचा है, स्लीपर क्लास, ऐसा कोई क्लास नहीं बचा है। हम यही एक प्रश्न पूछ रहे हैं रेलवे से, प्रशासन से, कि यात्रियों को कौन सी श्रेणी में सुरक्षा मिलेंगी आप बताइए, ताकि यात्री उस श्रेणी में अपनी यात्रा सफलपूर्वक और सुविधापूर्वक कर सकता है। विदर्भातल्या रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षांची यादी न संपणारी आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात किमान महत्वाच्या मागण्या तरी पूर्ण होतील असं मानायला हरकत नाही। झी24 ताससाठी अखिलेश फाळवे, नागपूर। हा आढावा जर पूर्ण आपण पाहिला असेल, एक प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती की आधीच्याच आश्वासनांची पूर्तता झालेली नाही तर अजून आश्वासनं किंवा अजून मागण्या आम्ही काय करणार। पहा, स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतर सुद्धा विदर्भातली एक रेल्वे पारतंत्र्यात आहे। ऐकल्यावर विश्वास बसत नसला तरी हे खरंय। अमरावती जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमधून सुटणारी शकुंतला एक्सप्रेस अजून सुद्धा ब्रिटिश कंपनीच्या मालकीची आहे। काय आहे या रेल्वेचा इतिहास पाहूया। ही आहे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरमधून सुटणारी शकुंतला एक्सप्रेस। ताशी 8 ते 16 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या या रेल्वेला मूर्तिजापूर मार्गे यवतमाळला पोहोचायला 10 ते 12 तास लागतात। ब्रॉडगेजच्या या जमान्यात आजही ही रेल्वे नॅरोगेज रुळावरूनच धावतीये। रेल्वे ट्रॅक आणि पुलाची दुरुस्ती होत नसल्यानं या गाडीची अवस्थाही नाजूक बनली आहे। शकुंतला एक्सप्रेसच्या अवस्थेसाठी तुम्ही भारतीय रेल्वेला दोष देत असाल तर जरा थांबा, कारण या गाडीची मालकी आजही एका ब्रिटिश कंपनीकडे आहे। ही रेल्वे भारत सरकारच्या ताब्यात द्यावी म्हणून निश्चित करण्यात आलेली थकबाकी अजूनही पूर्ण करण्यात आलेली नाही, त्यामुळे अद्यापही या रेल्वेवर ब्रिटिशांचीच मालकी आहे। ज्या शकुंतल राजाच्या नावाने ज्या शकुंतलेशी त्याचा विवाह झाला आणि भरत नावाचा मुलगा जन्माला, त्याच्या नावाने भारत देश नाव पडला, त्याला मात्र आम्ही स्वतंत्र करत नाही, ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय ढिसाळपणा यामुळे एखादं काम किती रखडू शकतं याचा अनुभव शकुंतला एक्सप्रेसचे प्रवासी मागील 65 वर्षांपासून घेत आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांची लाईफलाईन असलेल्या या रेल्वेचं पारतंत्र्य कधी संपणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। झी24 ताससाठी राजेश सोनवणे, अमरावती। विदर्भाविषयी, त्यातल्या प्रश्नांविषयी आपल्याला बोलायचं आहे, नाशिक विषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटू। पाहत राहा झी24 तास। रेल्वे बजेट विषयी बोलतो आहोत आपण, मात्र आत्ताची ताजी बातमी आपल्याकडे येते ती क्रीडा विश्वातून। भारताचा कांगारूंवर 8 विकेट्सनं विजय झालेला आहे। तशी ही पकड आपण मजबूत चेन्नई टेस्टवर केलेलीच होती आणि आता भारतानं विजय मिळवलेला आहे। अश्विनच्या चेन्नई टेस्टमध्ये 12 विकेट्स घेतलेले आहेत त्याने। भारताचा कांगारूंवर 8 विकेट्सनं विजय त्यांनी मिळवलेला आहे। स्पिनर्सनी कांगारूंच्या 20 विकेट्स घेतल्या। अश्विनच्या चेन्नई टेस्टमध्ये 12 विकेट्स झालेल्या आहेत। धोनीचा डबल सेंचुरीचा विक्रम सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही। पुन्हा आपण रेल्वे बजेटकडे वळूया आणि त्या अनुषंगानेच बोलूया। वेगवेगळ्या विभागांविषयी आपण बोलतो आहोत। विदर्भातले प्रश्न गोडबोले सर आता आपण बघितले, अनेक प्रश्न आहेत। विदर्भ कायम दुर्लक्षित राहिलेला आहे। डोळे लावून बसतात विदर्भीय रेल्वे बजेटकडे, मात्र हातात काही येत नाही। काहीच येत नाही। त्या विदर्भामध्ये गाड्या नवीन लाईनचा होता, खांडवा ते हिंगोली हे सेक्शन बाकीचे दोन्ही बाजूचे केले, मधलं त्यांनी महाराष्ट्रातला पोर्शन सोडला। इंदूरची मागणी गेल्या जवळ 30 ते 40 वर्षापासून आहे, पण ते करायला तयार नाही। काही मिनिस्टर्सनी केलं, त्याच्यावर सँक्शन झालेलं प्रोजेक्ट ते सुद्धा करायला तयार नाही। त्याला काय म्हणायचं, म्हणजे फक्त एवढंच आहे की त्याला निग्लेक्ट केलेलं आहे, महाराष्ट्राला दुर्लक्षित झालेला आहे विदर्भ। मी जोगदेव सरांकडे जाते ठाण्याला। विदर्भाविषयी जोगदेव सर काय बोलू शकाल? विदर्भाच्यासाठी बोला सर। हॅलो, बोला सर। हा विदर्भाबद्दल जर बोलायचं असलं, विदर्भ आणि नागपूरला बघा, आपल्या केंद्रस्थानी नागपूर असल्यामुळे देशाच्या तिथे मिहान सारखा प्रकल्प झाला, कारण सगळ्या दिशेला जोडणारे रेल्वे विमान मार्ग तिथे येतात। तसंच भौगोलिक दृष्ट्याने सुद्धा रेल्वेच्या दृष्टीने नागपूर एक महत्वाचं सेंटर आणि झोन म्हणून विकसित व्हायला पाहिजे होतं,
की नागपूरहून इनिशिएट होणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या देशाच्या चारी बाजूला आठी बाजूला जाऊ शकल्या असत्या, पण आज नागपूर मध्य रेल्वेच्या काही एका रेल्वेचा नक्की जोगदेव सर बोलायचं आहे आपल्याशी, मात्र ही ब्रेकिंग न्यूज येते आहे. चेन्नई टेस्ट जी आहे ती आपण जिंकलेलो, म्हणजे टीम इंडिया जिंकलेली आहे. कांगारूंवर 8 विकेट्सनं भारतीय टीमनं विजय मिळवलेला आहे. स्पिनर्सनी 20 विकेट्स घेतलेल्या आहेत. अश्विनच्या चेन्नई टेस्टमध्ये एकूण 12 विकेट्स झालेले आहेत. क्रीडा प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून याविषयी माहिती घेऊया. अमर, अभिनंदन आपलं देखील. काय सांगाल, टीम इंडिया चेन्नई टेस्ट जिंकलेली आहे. सुवर्ण, अजून रेल्वे बजेट लागायचं आहे, पण टीम इंडियाची जी विजयी ट्रॅकवर आलेली आहे गाडी, कारण की टेस्टमध्ये सातत्याने पराभव होत होते, पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी ट्रॅकवर परतलेली आहे टीम इंडिया आणि पहिलीच टेस्ट जिंकत चांगली सुरुवात केली आहे सिरीजमध्ये. अतिशय उत्कृष्ट कामगिरी राहिली आणि विशेष करून कॅप्टन धोनीच्या जी इनिंग होती त्यामुळे पूर्ण कलाटणी मिळाली मॅचला, कारण की 224 रन जे होते ते निर्णायक ठरले. 5व्या दिवशी या पिचवर बॅटिंग करणं फार अवघड होतं. स्पिनर्सला पूर्णपणे मदत करणारी पिच होती, पण त्यानंतरही धोनीची जी खेळ होती त्यामुळे भारताला विजय आवाक्यात आला आणि आज 2 विकेट गमावून भारताने हा विजय मिळवला. या मॅचचं अजून एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. ही मॅच जी लक्षात राहील ती पूर्णपणे भारतीय स्पिनर्सच्या कामगिरीमुळे, कारण की 20च्या 20 विकेट ज्या घेतलेल्या आहे ऑस्ट्रेलियाच्या, त्या 20च्या 20 विकेट स्पिनर्सनी घेतलेल्या आहे. अशी फार दुर्मिळ कामगिरी दिसते, कारण की एकाच मॅचमध्ये सर्वच्या सर्व विकेट स्पिनर्स घेतात. आतापर्यंत इतिहासात फक्त 2 किंवा 3 वेळा अशा स्पिनर्सनी कामगिरी केलेली आहे, पण आजची मॅच ही विशेष करून कॅप्टन धोनीची इनिंग ही मॅच आणि दुसरं म्हणजे भारतीय स्पिनर्सची कामगिरी यामुळे लक्षात राहील. नक्की अमर, अश्विन विषयी सुद्धा बोलावं लागेल, त्याचंही कौतुक करावं लागेल. सुवर्ण, नक्कीच, कारण की एक गोष्ट अजून एक चेन्नई सुपर किंग्सची टीम मधले 2 सहकारी महेंद्रसिंग धोनी आणि आर अश्विन आणि चेन्नईत होणारी ही मॅच असं चांगला एक योग जुळून आला आणि या तिघांच्या कामगिरीमुळेच हा विजय मिळवत आला. अश्विनचं नक्कीच दाद दिली पाहिजे, कारण की अतिशय उत्कृष्ट बॉलिंग केली आणि या मॅचमध्ये तब्बल त्याने 12 विकेट्स काढलेल्या सुवर्ण. नक्की, धन्यवाद अमर, आपण ही माहिती दिल्याबद्दल. चेन्नई टेस्ट आपण जिंकलेलो आहोत आणि खास करून कौतुक हे आपल्याला कॅप्टन धोनीचं आणि अश्विनचं सुद्धा करावं लागेल आणि अर्थातच सगळ्याच प्लेयर्सचा वाटा यामध्ये राहिलेला आहे. रेल्वे बजेटविषयी आपल्याला बोलायचं आहे. विदर्भाचे काय प्रश्न आहेत त्याविषयी आपण जोगदेव सरांशी बोलत होतो. ही जी चर्चा आहे या सगळ्या तज्ज्ञांसोबतच माझे सहकारी अजित चव्हाण यापुढे नेतील. आपण पाहत राहा झी 24 तास.